डिस्गस्टिंग मजा नाही, म्हणजे एक्स्ट्रीमली बोरिंग वाटते. मुजुमदारांबद्दल चांगला व्हिडिओ करायला डोक्याला आणि हाताला झेपानं झालंय वाटतं. आमच्यासाठी आम्हाला आवडल तसं आणि आम्ही सांगू तेच काम करणं, हेच तुझ्या नशिबात. विसरलीस वाटतं. एक काम कर, रिवर्कला सुरुवात कर. रिवर्कला सुरुवात कर. बघू नको, बस. एक काम कर, लास्ट वाली जी इमेज आहे ना ती ओपनिंगला टाक आणि ओपनिंगची लास्टला. नाही, बकवास वाटते. असं कर, एक काम कर, इमेजेस शफल करत राहा. इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, काहीतरी चांगला आउटपुट निघत. कर. काम कसं वेळेत झालं पाहिजे तर कामाला अर्थ असतोय. एवढं इरिटेट व्हायला काय झाले? रिवर्कचा त्रास होतोय वाटतं. काय म्हणाली होतीस मला? उंदीर. कसं वाटतंय उंदराच्या तालावर नाचताना? बोल की आता. आता कशाला तोंड गप झाले? बोल बोल की, बोल ना आता. तू ज्याला उंदीर म्हणायची मिस्टेक केली होतीस ना, तो जंगलावर राज्य करणारा वाघ आहे, वाघ. पाणी घ्या. बसा बसून प्या. हळू जरा. प्या पाणी प्या. तुम्ही ओके ना दाखले मला? नुसतं वाघ म्हणून काय होत नाही, आणि तसं केलं ना की मग असं डरकाळी फोडताना ठसका लागला. कसं आहे, पैशाच्या जोरावर बाजारात मिळणारी वाघाची कातडी घेऊन सोंग घेता येतं, खरं वाघ नाही होत आहे. कारण वाघ व्हायला वाघासारखं काळीच लागतं. ए थांब, लय तोंड चालतंय ना तुझं. आता कानाचे पडदे उघडे ठेवून ऐक. हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी बनवलाय ना, ते शिक्षण मंत्री उद्या आमच्या बंगल्यावर येणार आहेत. तो ऑफिसच्या ज्या काही क्लायंट मीटिंग असतील त्या सगळ्या आमच्या बंगल्यावरच होतील, आणि तूही तिथं वेळेत यायचं.
अतिशय आदरानं तुम्हाला निमंत्रण द्यायला, ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळेत तुम्ही याल एवढीच अपेक्षा. हा धैर्य मुजुमदार तुमची वाट बघेल. नाही, मला उद्या बंगल्यावर यायला नाही जमणार. वाटलंच, मला गॅरंटी होती तू हेच बोलणार म्हणून. कारण तिथं भाऊ पण येणार. मग भाऊंना समजणार की त्यांची नात माझ्या ऑफिसमध्ये माझ्या हाताखाली काम करते. आता तुझ्या दृष्टीनं तू जो विचार केलायस तो बरोबर आहे, पण तुला यायला लागणार. बिकॉज इट्स माय ऑर्डर. पण तुम्ही असं नाही करू ह्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली आहेस तू, आठवतंय ना? द्या पटकन सरांना द्यायचे आहेत ते. हा. मग तुला यायलाच लागणार. आणि जर नसेल यायचं तर इथं 10 लाख रुपयाचा चेक ठेव आणि निवांत घरी बस. आहेत 10 लाख रुपये? नाही ना? देन बी ऑन टाइम. उद्या जर तू वेळेत नाही आली तर तुझी कंप्लेंट मी भाऊकडे करीन. आता उद्या कळलंच कुणी कसली कातडी पांघरली. म्हणलो होतो मी तुला, धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. सावी, अगं सावी, काय झालं? का रडतेस तू? हं? सावी, सावी ऐक, आपण बाहेर जाऊ आणि मग बोलू. चल चल चल. सावी, हे काय झालं सावी? सावी, शांत हो सावी. अहो आई, काय करतायसा? मी हिता असताना मी तुम्हाला असली कामं करून देईन का? आणा इकडं. अगं काय तुझं दीपा, कायम मीच करत असते की. अथर्वला आवडते ना म्हणून शेंगदाण्याची चटणी करायला लागली. तुम्ही करून देताय म्हणून त्याला आवडत्या. अहो तुम्ही करशीला तेवढं थोडंच आहे. आणा इकडं, मी करते. अगं काय दीपा, पोरगा हट्ट नाही करणार तर कोण करणार? तू करणार आहेस वय? आता एवढं म्हणतीस आहे तर धर, तू कर. आई, तुम्ही पण का नाही, तुम्ही अथर्वचा लई लाड केलाय बर का. अथर्व सोडून पण माणसं आहेत घरात. आता भाऊंकडेच बघा की, त्यांची तब्येत दिवसेंदिवस लयच खालावत चालल्या हो. आणि बीपीचा त्रास लयच व्हायला लागलाय. ते दे दे इकडे. हा, काळजी वाटते हो भाऊंची. आता बघा, उद्या भाऊ चालले त्या मुजुमदारांच्या घरी. तिथे गेल्यावर कोण काय बोललं, बीपी शूट झालं तर काय करायचं आपण? हे बघा आई, मला तर वाटतंय भाऊंनी एकट्याने गेलंच नाही पाहिजे. आपल्या घरातलं कोण तर बरोबर घेऊन जायला पाहिजे. आता वंस गेले असत्या पण त्यांना लगेच सुट्टी मिळणार नाही हो. नवीन नवीन जॉब आहे त्यांचा. पण हे बघा आई, तुम्ही भाऊंच्या बरोबर बोला, त्यासने सांगा तुम्ही एकट्याने अजिबात जायचं नाही म्हणून.
दीपा, एक तर भाऊंचं अजून ठरलं नाही की ते जाणार आहेत की नाही. त्यातून जर जायचं ठरलंच तर त्यांनी एकटं जायचं का सोबत कुणाला घेऊन जायचं ते त्यांचं त्यांना ठरवू दे की. हे बाकीचं आवरून घे पटकन. हा, त्यांनी एकट्यानं जायचं का सोबत कुणाला घेऊन जायचं त्यांचं त्यांना ठरवू दे. शिबाई, आल्यासारखं काम पण झालं नाही आणि ही कामाच्या नशिबात पडली. कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलीये ग. माहित नाही अजून काय काय अटी आहेत त्याच्यात. कसल्या अटी? अगं कॉन्ट्रॅक्ट तर नॉर्मलच आहे. नाही ताईडे, नॉर्मल कॉन्ट्रॅक्ट नाहीये. त्यानं वेगळंच कॉन्ट्रॅक्ट बनवले. संस्था आणि कर्मचाऱ्यामधील सहमतीशिवाय करार संपण्यापूर्वी कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यास 10 लाख रुपये भरपाई द्यावी लागेल. कारण खाली सही आहे तुझी. अगं पण सरांनी असं कसं केलं? तू थांब, मी सरांना फोन लावते. विदुला? हा बोल विदुला. हॅलो सर, आपण जे सावीकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं ना, तर त्यात काहीतरी वेगळ्यासाठी तुम्ही मेन्शन केलेत. मी काहीच केलेलं नाहीये. नाही, या तुमच्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या अटी आणि नियम नाही चालणार. ऑफिस माझं, कॉन्ट्रॅक्ट माझं, अटी पण माझ्याच. सप्तपदी आमची सप्तपदी. यात मी काहीच करू शकत नाही विदुला. सॉरी. हा धैर्य ना जरा डांबीसच आहे. मुद्दाम केलंय त्याने हे सगळं. आणि हे जे काही प्रेझेंटेशनचं नाटक करतोय ना, ते यासाठीच करतोय की भाऊंना कळावं की तू त्याच्यासाठी काम करतेस आणि तो तुला कधी ऑर्डर देऊ शकतो. माहितीये मला, त्यासाठीच त्यानं प्लॅन केलाय. पण ताईडे अगं, भाऊंना जर कळलं ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. आधीच त्यांना बीपीचा त्रास आहे. डॉक्टरांनी सांगितलं की टेन्शन येईल अशा कुठल्याच गोष्टी करू नका. हार्ट अटॅक पण येऊ शकतो का त्यांना? सावी, आपण एक काम करू शकतो का? तुझ्याऐवजी मी जाते तिथे. ते जे काही प्रेझेंटेशन द्यायचं ते मी देते. नाही, तो धैर्य तमाशा करेल. मी तिथे यावी म्हणूनच त्याने हे प्रेझेंटेशनचं नाटक केलंय. आणि मी जर नाही गेले ना तर कॉन्ट्रॅक्ट मोडलं म्हणून माझ्याकडनं 10 लाख रुपये घेतो. ते पण आहेच. सावी,
मला ना यातून एकच पर्याय दिसतोय. तुला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून भाऊ तिथे जाणारच नाही. हा, आता काढा. कसं करायचं एकदा ध्यान देऊन बघून घ्या. देवी, माझं फक्त एवढं काम कर. मी दुसरं तुला काय मागत नाही. तसं नाही, हे असं कोपऱ्यात राहिलेली माती आहे की नाही, ते राहू दे रे बाबा. ते आधी जरा पाण्याची झारी दे बघू. पाणी देतो इथं सुनबाई. हा, थांबा. गोल झाला पाहिजे एकदम. हा, तर कुठं रोप त्याच्यात व्यवस्थित बसते. आधी औषधं खाऊन घ्या. एवढं सरप्राईज व्हायला काय झालंय? मी काय पंजाबमध्ये राहते होय? याच घरात राहते ना इथंच. सरप्राईज होणार नाही तर काय? तुला काम करताना बघायची सवय नाही ना कुणाला? अरे ए सोमड्या, चल उठ, अभ्यासाला जाऊन बस जा. चल उठ उठ अरे उठ. दीपा, अरे ए चल चल अरे हो. इकडे इकडे इकडे. चल चल चला चला तो चल. दीपा, कशाला सदान कदा पोरावर ओरडत असतीस काय? लहान पोर काय अजून ते. काय वय? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मग बोल की. नाही म्हणजे तसं काही महत्वाचं नाही. बघ दीपा, जे काय मनात आहे की नाही ते न घाबरता बोलून टाक. म्हणजे उद्या मुजुमदारांच्या घराला भाऊंचे पाय लागणार आहेत. म्हणजे तुम्ही उद्या जाणारच आहे की नाही? तर मी काय म्हणत होते, ही माणसाला डेंजर आहे तो, आणि त्यात तुम्हाला बीपीचा त्रास. मग तुम्ही एकटं जाण्यापेक्षा आपल्यातलं कोणतरी तुम्ही सोबत घेऊन जावा. आती आहेत फटकळ तोंडाची माणसं. तुम्हाला काय बोलले बिलेत ना तर मला अजिबात नाही आवडणार. तुम्ही की नाही आमच्यापैकी कोणाला तर सोबत घेऊन जावं. हे बघा, मला कोणाच्या आधाराची काही पण गरज नाही. मी एकटा समर्थ आहे जायला कुठं पण. हाव भाऊ, असं काय करताय? तुम्हाला आधार म्हणजे कसा आधार नाही हो, पण तुमच्या सोबत आपल्यातलं कोणतरी असलं म्हणजे बरं होईल की नाही? हा आई, तुम्ही बोला की. हा भाऊ, नाही म्हणजे दीपा म्हणते ते अगदीच काही चुकीचं नाही आहे. म्हणजे बघा, जमलं तर केतनला घेऊन जावा की बरोबर. हा, अरे नाही म्हणलं ना. आणि बघा, इथं मी काय समारंभाला चाललेलो नाहीये. आणि तसंही माझं अजून ठरलेलं नाही उद्या जायचं की नाही जायचं ते. अहो असं काय करताय? तुम्हाला बोलवलंय त्यांनी. शिक्षण मंत्री येणार आहेत म्हणजे तुम्हाला गेलंच पाहिजे. आणि तुम्ही जर ह्यांना सोबत घेऊन गेला असा तर हे शब्द टाकतील शिक्षण मंत्री असणे आपल्या अथर्वच्या ऍडमिशन साठी. हा, आणि तसं पण कुठं आहेत आपल्याकडे पैसे? त्यांना शब्द टाकला तर फुकटात काम होईल आपलं. अच्छा, आलं माझ्या ध्यानात. म्हणजे हे प्लॅनिंग चाललंय तर तुमच्या डोक्यात. हो भाऊ, आता ह्यात चुकीचं काय आहे भाऊ? आपल्या समोर काही कमी अडचणी आहेत का? आणि आहेत का आपल्याकडे पैसे डोनेशनला? एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या एवढ्या मोठ्या ओळखी आहेत, मग त्याचा उपयोग होऊ दे की. हे बघ, हे असलं लाचार वागणं माझ्या तत्वात कधीही बसत नाही. माझ्या कामाच्या संबंधातून निर्माण झालेली ओळख, त्याची मैत्री, या गोष्टी मी माझ्या कुटुंबासाठी कधीच वापरल्या नाही. कधी त्याचा विचार केला पण नाही, इथून पुढे करणार पण नाही. अरे माझ्या नातवांसाठी सुद्धा मी कधी शब्द टाकलेला नाही आजपर्यंत कुठं. हे काही मिळवलं ना
हे सगळं त्यांनी स्वतःच्या मेहनतीने मिळवलेलं आहे. सावी पण जे काय करते ना तर स्वतःच्या जिद्दीनं कष्टानं करतीये. नाही, मी ना कुणापुढे हात पसरणार ना कुणाला गळ घालणार. आओ भाऊ, तुम्हाला कोण हात पसरायला सांगते? तुम्हाला फक्त एक शब्द. दीपा, एक गोष्ट पक्की डोक्यात ठेव, मी कधीही कुणाला शिफारस करणार नाही. उद्याच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाली आहे ना? म्हणजे जेवण, डेकोरेशन ऑल क्लिअर? अरे विलास दादाने जातीने लक्ष घालून सगळं काम करून घेतलंय. दादाने एकदा काम हातात घेतलं म्हणल्यावर काही बाकी राहणं शक्य आहे का? सगळं एकदम ओके झालंय, तू टेन्शन नको घेऊ. उद्या भाऊरावांचं स्वागत एकदम थाटामाटातच झालं पाहिजे. आता ज्यांना ज्यांना इन्व्हिटेशन्स दिलेत त्यांना परत एकदा फोन करून रिमाइंडर द्या. आणि कोणाचा काही येण्या जाण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी गाड्या पाठवा. काय कुणी यायचं राहिलं नाही पाहिजे, कारण उद्या जे काही होणार आहे ते सगळ्यांनीच बघायला पाहिजे. आणि स्पेशली एक गाडी भाऊरावांसाठी सेपरेट ठेवा, त्यांना आणायला उशीर होता कामा नये. आणि भाऊरावांना यायलाच लागलं, कारण अशी काही व्यवस्था केली आहे की काही झालं तरी भाऊराव यायचं टाळू शकणार नाहीत. आणि एकदा का भाऊराव इथं आले की थंडगार पडणार भाऊराव. एका फुंकर मध्ये त्यांचा गरमीचा माज उतरवणार.